नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिल 2026 ला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय स्पर्धा परीक्षांसंदर्भात झाले, एमपीएससी संदर्भात झाले. सो 13 बदल तुमच्या समोर मी ठेवलेले, एक एक बदल तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. हे बदल मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. सीएमओचं ट्विटर आहे, ट्विटरला त्यांनी ट्विट केलेलं आहे, ते सगळे तुम्हाला ट्विट पण दाखवतो मी. पण तत्पूर्वी मला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी शिक्षक भरती संदर्भात माहिती घेऊ इच्छिता, टीईटी, सीईटी, टेट, पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरती संदर्भात सगळं जीआर किंवा परिपत्रक याबद्दल तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर इथून पुढे तुम्हाला जो चॅनल आपण नवीन बनवला आहे, या चॅनलवर तुम्हाला सगळी माहिती मिळणार. बघा, सगळ्यांनी काय करा, लगेच इग्नाइट, टीईटी, टेट, सीईटी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि इथून पुढे सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे, ज्याचे सबस्क्रायबर आता बघा 48.6 म्हणजे जवळपास 49,000 सबस्क्रायबर आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी अजून एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं कंबाईन ग्रुप बी आणि सी ची आलेल्या जाहिरातीच्या अगेन्स्ट तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर बॅचेस चालू झाले आहे. पूर्वपरीक्षा आणि पूर्व प्लस मुख्य अशा दोन्ही परीक्षांच्या वेगळ्या बॅचेस आहे. अपेक्षित असणारी बॅच तुम्ही जॉईन करू शकता मराठी माध्यमामध्ये. ह्या बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स, पीपीटी स्वरूपात नोट्स, टेस्ट सीरीज अवेलेबल आहे, काउन्सिलिंग अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, हे सीएमओच्या ज्या ट्विटर आहे त्या ट्विटरला ट्विट केलेलं तुमच्या समोर बघा, हे खाली पण दिसतो तुम्हाला, सीएमओ महाराष्ट्र याला ट्विट केलं बघा. हे पहिलं आहे, हे दुसरं आहे. बघा, कधीची मंत्रिमंडळ निर्णय, सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ला आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि सगळ्यांना हेडिंग हे आहे बघा, शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा, उमेदवारांसाठी सुलभता व तंत्रज्ञानाचा स्वीकार. या मथळ्याखाली, ह्या टायटल खाली बघा 1, 2 त्यानंतर 3, 4, 5, 6 असे वेगवेगळे 6 ट्विटचे पोस्टर तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक्सप्लेन करून सांगतो, डिटेलमध्ये सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगतो. समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला, आता 13 बदल जे आहेत ते कोणते आहेत? एमपीएससी मध्ये होणारे 13 महाबदल. स्पर्धा परीक्षांच्या जगात काय बदलणार जाणून घ्या सोप्या भाषेत आणि उदाहरणांसहित तुम्हाला मी सगळं समजून सांगतोय. उमेदवाराचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्यासाठी आयोगाचे नवे आणि आधुनिक पाऊल असणार आहे, या संदर्भात हा निर्णय झालाय. त्यातला पहिला निर्णय जो आहे तुमच्या समोर आहे, अनेक परीक्षांऐवजी आता नवीन सेवा संयुक्त परीक्षा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, जसे ग्रुप बी मध्ये 4 वेगळे पद आहेत, ग्रुप सी मध्ये 6 वेगळे पद आहेत, यांच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा होत होती. आता इथून पुढे परत बदल होऊन या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये अजून पद ऍड होणार आहे, म्हणून त्याला आपण म्हटलंय की नवीन सेवा संयुक्त परीक्षा होणार. आता ही जर करायची म्हटले तर बदल भरपूर होणार आहे. बघा कसं, आता वेगवेगळ्या पदांसाठी वारंवार अनेक परीक्षा देण्याची गरजच नाहीये. सर्वसाधारण पदांसाठी एकच सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्वी काय असायचं की सगळ्या बघा वेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगळ्या पदांसाठी वेगळ्या एक्झाम घेतल्या जायच्या, ज्या की समकक्ष होत्या. मग आता काय केलंय, तर आता केलंय बघा, एमपीएससी नवीन सेवा संयुक्त परीक्षा चालू होणार आहे आणि ज्याच्या अंतर्गत बरेचसे संवर्ग ऍड होणार आहे. बऱ्याचशा विभागांमधले सेम संवर्ग त्यामध्ये ऍड होणार आहे. फायदा काय होणार आहे बघा, उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय, पूर्वी लिपिक आणि कर सहाय्यक साठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागायच्या. आता या सगळ्यांसाठी एकच सामायिक परीक्षा होईल. आता ऑलरेडी होते, आता पूर्वी होत होती, आता पण होत आहे. पण आता फायदा काय होईल बघा, विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होईल आणि परीक्षेची फी वाचेल. म्हणजे ह्या तर होत होत्या, पण यासारख्या अजूनही एक्झाम आहे. तुम्हाला माहिती असेल की लिपिक आणि कर सहाय्यक आता सध्या एकत्र एक्झाम होते गट क मध्ये, पण अजूनही बाकीच्या अशा एक्झाम आहेत ज्या की समकक्ष आहे, सारखे संवर्ग आहे. पण जसं की जलसंपदा आहे, आरोग्य विभाग आहे, तिथे पण क्लर्क आहे, पण मात्र एक्झाम वेगवेगळ्या व्हायच्या. मुलांना फी भरावं लागायची, फॉर्म परत सुटायचे, जी यंत्रणा आहे ती परत यंत्रणा लागायची कामाला, परत रिझल्ट, परत पदभरती, सगळे ऍड, ह्या सगळ्या गोष्टीला भरपूर वेळ जायचा, पैसा जायचा आणि ताण जायचा आणि विद्यार्थ्यांना परत परत अभ्यास करावा लागायचा. सो आता या सगळ्या समकक्ष एक्झाम ज्या आहेत ना, एकच बकेट केटरिंग म्हणतो आपण त्याला, एकत्र आणणार आणि विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार. हा झाला पहिला बदल. दुसरा असणार आहे, पदांची प्रशासकीय आणि तांत्रिक गटात सुटसुटीत विभागणी केली जाणार आहे. म्हणजे काय, तर 2 गट. पहिला गट आहे प्रशासकीय गट, ज्यामध्ये जसं की उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, क्लेरिकल क्लर्क असेल, शिपाई असेल, हे सगळे प्रशासकीय गट, ज्यांना काय नियोजन करावं लागतं, काही
पेपर वर्क करावं लागतं ते प्रशासकीय गट. आणि तांत्रिक गट कोणते, जसं की कृषी अधिकारी असेल, अभियंता असेल, वनसेवेचे कर्मचारी असेल, जे की टेक्निकली गोष्टी आहे, तांत्रिक आहे, ज्यांचं एज्युकेशन शैक्षणिक पात्र सुद्धा टेक्निकल असं लागतं, की तुमचं इंजिनिअरिंग असं लागणार आहे, तुमचं कृषी असं लागणार आहे. इथे एनी ग्रॅज्युएट चालतोय ज्या पदांसाठी. असे शासकीय गट, हे दोन्ही गट वेगळे केले जाणार. आणि उदाहरण द्यायचं म्हटलं, जर तुम्ही इंजिनियर असाल तर तुमची स्पर्धा फक्त तांत्रिक गटापुरती असेल, मर्यादित राहील, आणि ज्यामुळे निवड प्रक्रिया अधिक अचूक आणि सोपी होणार. जसं की आता आरटीओचं पद आहे, हे पद तुम्ही गट क मध्ये टाकून दिलं, आणि टेक्निकलचे इथेच आणि नॉन टेक्निकलचे पण इथेच, म्हणजे प्रशासकीय पण काम, तांत्रिक पण काम इथेच टाकलंय. सो मात्र इथून पुढे मात्र हे दोन गट वेगवेगळे होणार, आणि त्यांची स्पर्धा त्यांच्याच गटासाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा बदल बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत पदोन्नती प्राधान्य. आता हे प्राधान्य का द्यायचं, तर ते आपण त्यांनी एक्सप्लेन केलं बघा. सेवेत आधीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरच्या पदावर जाण्यासाठी आता अधिक प्राधान्य आणि संधी दिली जाईल. अधिक प्राधान्य आणि संधी असणार आहे. आता हे का बरं, तर बघा, उदाहरण, एखाद्या विभागात गट क मध्ये अनेक वर्ष उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला गट ब मध्ये जाण्यासाठी विशेष कोठा मिळू शकेल. याचा फायदा काय झाला, तर कर्मचाऱ्याचे मनोबल वाढेल आणि प्रशासनाला त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल. कारण ह्या उमेदवाराला जर इथे पदोन्नतीला प्राधान्य दिलं तर हा नक्कीच मेहनत घेईल, चांगलं काम करेल, चांगलं काम दाखवेल, प्रोजेक्ट चांगले राबवेल, जेणेकरून त्याची पदोन्नती होणार आहे. आणि इथे भर दिला जाणार आहे अंतर्गत पदोन्नतीसाठी पण. त्यानंतर चौथा बदल आहे, एमपीएससी आता हायटेक कृत्रिम बुद्धिमत्ता पदांची निर्मिती करणार आहे. बघा, पूर्वीप्रमाणे जसं की ओल्ड बघितलं आपण, तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळानुसार एमपीएससी आता प्रथमच एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान संबंधित तंत्रांची थेट पदे भरणार आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ डेटा विश्लेषण करणं, सायबर सुरक्षा असेल, ई गव्हर्नन्स असेल, प्रकल्प हाताळण्यासाठी विशेष एआय इंजिनियरची भरती असेल, पारंपरिक प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड इथे मिळणार आहे. आणि अशी पदं भरली जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना हे एआयचं नॉलेज आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू होणार आहे. काही ठराविक पदांसाठी आता मुलाखतीची फेरी पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. तुमची लेखी परीक्षा आणि डायरेक्ट तुमची थेट निवड होणार आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर गट क किंवा काही सरळ सेवा पदांसाठी आता मुलाखत होणार नाही. लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवले की थेट नोकरी पक्की. जसं की काही पदांसाठी आहे, अजून काही पदांना नाहीच लागू, पण काही पदांना लागू आहे. सो इथून पुढे आता ही सुद्धा नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू होणार आहे. डायरेक्ट निवड होणार आहे लेखी परीक्षांच्या मार्कांना आधारे. फायदा काय, भरती प्रक्रियेत 100% पारदर्शकता येईल, वशिलेबाजी थांबेल आणि वेळ वाचेल. इंटरव्ह्यूला किती मार्क पडतात, काय पडतात माहित नाही आहे, पण तुमच्या एक्झाम मध्ये दिल्यानंतर जो तुमचा स्कोर आहे त्याच्यावर आधारित डायरेक्ट तुमची थेट निवड इथे होणार आहे. त्यानंतर सहावा बदल आहे, सरळ सेवा परीक्षा पूर्व अनुभवाची अट रद्द. काही पदांसाठी अनुभवाची अट होती ती आता रद्द होणार आहे. सरळ सेवा भरतीसाठी अनेकदा असलेली कामाच्या अनुभवाची जाचक अट आता काही पदांसाठी शिथिल किंवा रद्द केली जाणार आहे. म्हणजे कॉलेज तुम्ही शिकला, तुमचं ग्रॅज्युएशन झालं की डायरेक्ट तुम्ही काय होऊ शकता, एमपीएससी मार्फत जॉब मिळू शकता, सरकारी नोकर होऊ शकता. कामाच्या अनुभवाची गरज तुम्हाला राहणार नाही. काही पदांसाठी होती ती आता काय केली आहे, अनलॉक करून टाकली आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथून डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता, हे लॉकच करून टाकलंय. उदाहरण, नुकतेच पदवीधर असेल, फ्रेशर ग्रॅज्युएट झाले तरुण आता कोणत्याही अनुभवाशिवाय थेट मोठ्या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले होणार आहे. सातवा बदल आहे संधीचा महापूर. गट अ आणि ब संवर्गाचा 102 पदांपर्यंतचा विस्तार. पूर्वी जो होता ना फार कमी होता. इथे पण त्यांनी सांगितलंय की राजपत्रित जे गट अ चे आणि गट ब चे पद होते त्यामध्ये ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे आणि आता त्यांची पदे 102 वेगवेगळ्या संवर्गात विभागणी झालेली आहे. पूर्वी ही कमी होती, साधारणतः 30 वेगवेगळे संवर्ग किंवा 55 पर्यंत काहीतरी संवर्ग वाढवले नंतर एवढ्यांसाठीच ती एक्झाम घेतली जायची. पण एकच फॉर्म भरले तर 30 वेगळ्या संवर्गात तुमची निवड होऊ शकत होती. पण आता ते संवर्ग वाढवून 102 पर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे एकच पेपर, एकच द्यायचा आहे पेपर, एकच पेपरचा अभ्यास करायचा आहे, फॉर्म फी पण एकाच पेपरची भरायची आहे. पण तुमचा विचार मात्र 102 संवर्गामध्ये केला जाणार आहे. गट अ आणि गट ब चे असे 102 वेगळे संवर्ग, सपोज वैद्यकीय विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, उद्योग विभाग असेल, हे सगळ्यांचे पद जी गट अ आणि गट ब ची राजपत्रित पद आहे ती एकाच एक्झाम मधून भरली जाणार आहे. त्यानंतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पूर्वी मोजकीच पदे क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये होती. आता विविध नव्या विभागांचा समावेश यामध्ये होणार आहे. फायदा, उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे अनेक नवीन आणि विविध मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.
8वा बदल आहे दशकानुदशके जुन्या सेवा प्रवेश नियमावलीत काळानुसार बदल होणार आहे. सेवा प्रवेश नियमावली बदलली की मग बरेचसे बदल होतात, नाही तर जुनी सेवा प्रवेश नियमावली असल्यामुळे अनुभव लागणार आहे, MSCD लागणार आहे, क्लिअर टायपिंग लागणार आहे, हे सर्टिफिकेट लागणार आहे, ते लागणार आहे, हे सेवा प्रवेश नियमावली यामध्ये सुद्धा आता काळानुसार बदल होणार आहे. सरकारी नोकरीत प्रवेशाचे जुने नियम आता आधुनिक काळानुसार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बदलले जात आहे. जुने नियम जे होते ते बदलून आता नवीन नियम म्हणजेच काय वयोमर्यादामध्ये असेल, शारीरिक चाचणी सुस्पष्ट निकष असेल, महिला व दिव्यांग आरक्षण अंमलबजावणीची त्रुटी असेल, हे सगळे इथे नवीन नियम लागू होणार आहे. नंतर 9वा बदल आहे काळानुरूप शैक्षणिक पात्रतेत सकारात्मक बदल इथे होणार. बघा, परीक्षेला बसण्यासाठी लागणाऱ्या पदवी किंवा शिक्षणाच्या अटी आता अधिक लवचिक आणि आधुनिक होणार आहे. पूर्वी काय असायचं, फक्त BA, BCom, BSc सारख्या पारंपरिक पदव्या होत्या, आता ह्या नवीन पदव्या सुद्धा ऍड होणार आहे आणि आधुनिक शैक्षणिक पात्रतेचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. त्याला फायदा म्हणून या बदलत्या शिक्षण पद्धतीला सामावून घेणारा विद्यार्थी केंद्रीय निर्णय हा इथे लागू होणार आहे. समान संवर्ग जर असेल तर समान निकष गोंधळ होणार दूर. म्हणजे जर एक पद क्लिनिकलचं आरोग्य विभागातलं आहे, एक जलसंपदा विभागातलं आहे, एक वैद्यकीय विभागातलं असेल तर समान पद आहे ना क्लर्क, तर त्यांना निकष सुद्धा समान लागले पाहिजे. कुठेतरी काय असायचं की तुमचं इंग्लिश 40च पाहिजे, मराठी 30च पाहिजे, दोघंही पाहिजे, दोघांपैकी असंच लागेल, MSCD पण लागेल, तुमचं ग्रॅज्युएशन पण असं लागेल, अशी जी होते एकच पद आहे ना, मग निकष मात्र सेमच असायला पाहिजे. समान निकष लावणारा एकाच पातळीवरती असलेल्या वेगळ्या विभागांतील पदांसाठी भरतीचे निकष आणि अभ्यासक्रम सुद्धा आता काय असणार आहे, समान असणार आहे. वेटेज सुद्धा समान असणार आहे. उगाच एकच पदे एक्झाम पण वेगळ्या होत होत्या, मुलांना फॉर्म वेगळे भरायला लावायचे, वेळ पण जायचा, पैसा जायचो आणि हातात काही येत पण नव्हतं. सो उदाहरण दिले बघा, जलसंपदा विभागातील लिपिक असेल किंवा महसूल विभागातलं लिपिक असेल, हे दोघंही एकच पद आहेत, समान पद आहेत, मग निकष सुद्धा समान असावे. संपूर्ण राज्यात एकाच समान निकषावर भरती, वेगळे नियम नाहीत. तर याला वेगळे नियम लावायचे, याला वेगळे नियम लावायचे, असं काही होणार नाही. 11वा बदल आहे निपुण सेतू योजना. याबद्दल मी सकाळी बोललो, एक सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे. अधिकाऱ्यांसाठी कौशल्य विकास, म्हणजे या निपुण योजनेचा अर्थ प्रतिभा सेतू होतं. बघा, निपुण सेतू जसं प्रतिभा सेतू होतं UPSC मध्ये, यामध्ये काय होणार, तुमचा जर MPSC मधून एक्झाम दिली, तुमचा रिझल्ट नाही आला किंवा तुमची निवड नाही जरी झाली, पण तुमचे मार्क चांगले असेल तर आता काय होणार, तुम्हाला B प्लॅन सुद्धा सरकार देणार आहे. खाजगी संस्थांना तुमच्या या MPSCच्या स्कोअरनुसार तिथे सुद्धा वॅकन्सी तुम्हाला मिळणार आहे. प्लस समान दर्जाचे जर पद असतील तर जर ते पद रिक्त असतील तर प्रतीक्षा यादीत उमेदवारांचा सुद्धा विचार तिथे केला जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करण्याचं काम निपुण सेतू ही योजना करणार आहे. त्यानंतर फाईलचे ओझे आता संपलं, डिजिलॉकर कागदपत्र तपासणी होणार. बघा, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस कागदपत्र सेव्ह करून ठेवा, सर झेरॉक्स आहे, जुनं हरवलं, गहाळ झालं, फाटलं, तुटलं, पडलं, कुठे सापडत नाहीये, याला खूप वेळ द्यायचा. मग डिजिलॉकरला अशी तुमची डॉक्युमेंट जर असतील तर त्याच्या आधारे सुद्धा तुमची पडताळणी होणार आहे. मुलाखत किंवा अंतिम निवडीच्या वेळी कागदपत्रांच्या जाड फाईल घेऊन जाण्याची सुद्धा आता गरज राहणार नाही. डिजिलॉकर बघा, जसं की तुमचं गुणपत्रक असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमेसल असेल, हे सर्व शासनाच्या डिजिलॉकर ऍपवर थेट ऑनलाईन तपासले जाणार. याने होणार काय, 100% पेपरलेस कामकाज, बनावट कागदपत्रांना आळा आणि प्रक्रियेत प्रचंड वेग सुद्धा येणार. हा एक चांगला बदल. आणि शेवटचा बदल जो आहे, परीक्षांची संख्या कमी होणार, निकाल लवकर लागणार. साहजिक परीक्षांची संख्या कमीच होणार ना. बघा कसं असायचं, आयोगाकडून वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या अनेक लहान सहान परीक्षा रद्द करून त्याची मुख्य परीक्षेमध्ये एकत्रीकरण केले जाणार आहे. पूर्वी काय एका वर्षात 30 वेगळ्या परीक्षा घेतल्या जायच्या, आता मात्र फक्त 10 ते 12 मुख्य सामायिक परीक्षा होणार. त्यामुळे काय होणार, तुम्हाला आयोगाचा वेळ वाचेल, पेपर फुटी सारख्या घटनांचा आळा बसेल आणि सर्वात महत्वाचे निकाल वेळेवर, फास्ट रिझल्ट लागतील. हे सगळे बदल आहेत. 13 व्यवस्थित तुम्ही समजून घेतले असेल. शॉर्ट मध्ये व्यवस्थित सरळ सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय. यावरती एखाद्या बदलावर तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी जे तुम्हाला स्पष्टपणे शब्दात एकदम व्यवस्थित समजून सांगितले घटक तुम्हाला समजले का, तेही मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे आता परत एकदा सांगतो तुम्हाला मी की हे MPSCचं नवं जे रूप तयार होणार आहे, आता हे काय म्हणतो आपण छन्नी आणि हातोडा घेऊन बदलायचं काम चालू आहे. नक्कीच नवं रूप तुमच्या समोर येणार आहे. याला किती वेळ लागतो हे अजून माहिती नाही. अपेक्षित आहे लवकरात लवकर व्हावं, पण अपेक्षित हे पण आहे की वेळ लागणारच आहे. सो बघूया 13 बदलांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय, गती आणि सोपेपणा. बघा, संयुक्त परीक्षा नवीन पद्धतीने हे इथे नवीन सेवा संयुक्त परीक्षा होणार आहे. म्हणजेच काय,
संयुक्त परीक्षा झाली तर परीक्षांची कमी झालेली संख्या आणि सरळ सेवा सुलभता यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ आणि फोकस वाढेल, गती येईल, सोपेपणा येईल. दुसरं, पारदर्शकता, नो इंटरव्ह्यू पॉलिसी, डिजी लॉकरद्वारे कागदपत्र तपासणी आणि समान निकष यामुळे फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य मिळेल. समान पद समान निकष, पारदर्शकता वाढेल. आधुनिकता बघितलं तर AI पदाची निर्मिती आणि निपुण सेतू योजनेमुळे पारंपरिक प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल. निपुण सेतूमुळे जे विद्यार्थी इथे निवड होऊ शकत नव्हते त्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. त्यांना सुद्धा आता प्लॅन बी सरकार इथे जोडून देणार आहे. उद्याच्या आधुनिक प्रशासनासाठी सज्ज व्हा, तयारी लागा आणि सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्या. असे महत्वाचे 13 बद्दल मी तुम्हाला सांगितलं. याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे MPSCचे सगळे अपडेट्स मी देणार आहे, विथ प्रूफ देणार आहे. काही डॉक्युमेंट लागलं ते पण मला सांग, माझ्याकडे सगळे GR पण अवेलेबल आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचे MPSCचे अपडेट बघण्यासाठी चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मला प्रश्न विचारू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.